आपण चपाती रोज खातो, पण त्या चपातीची जर का आपल्याला ताकद वाढवायची असेल, त्या चपातीपासून जर का आपल्याला भरपूर अशी फायदे घ्यायचे असतील, तर मी एक हा छोटासा बदल सांगणार आहे चपातीमध्ये करायचा. तर तो बदल तुम्ही करायला चालू केला तर तुमच्या चपातीमधून जो पोषणाचा जो भाग कमी पडतोय तो भाग भरपूर वाढून येईल आणि तुमचं आरोग्य हे सुधारायला चालू करून जाईल. तर करायचं काय, ज्यावेळेस पण आपण पीठ बनवून आणतोय, ज्यावेळेस पण आपण धान्य दळून आणतोय, तर ज्यावेळेस तुम्ही गहू घेताय, साधारणतः 1 किलो जर का गहू घेतला असेल तर त्याच्यामध्ये 100 ग्रामपर्यंत नाचणी मिक्स करा आणि 100 ग्रामपर्यंत सोयाबीन मिक्स करा. ह्या 2 गोष्टी मिक्स केल्याच्या नंतर काय होणार आहे, नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात असं कॅल्शियम असतं आणि जे आपल्या हाडांना शिरांना बळकट करायला मदत करते. शरीरामध्ये कमी पडणारं जे कॅल्शियम आहे ते नाचणीमुळे भरून निघायला सुरुवात होते. आणि सोयाबीनमुळं काय होणार आहे, तर आपले जी प्रोटीन म्हणजे प्रथिनांची जी कमतरता आहे ती भरून निघणार आहे. प्रथिनं तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये फार चांगलं व्हायटल रोल प्ले करतात. मग ह्याच्यामुळं आपले नखं चांगले राहणार, त्वचा चांगली राहणार, हाडं मजबूत राहणार, आपले मसल्स चांगले राहतील, फॅटचं प्रमाण कमी होऊन जाईल शरीरामधून. तर ह्या पद्धतीने जर का आपल्या जेवणामध्ये, आपल्या पिठामध्ये आपण जर का नाचणी आणि सोयाबीनचं पीठ जर का मिक्स केलं, किलो माग 100 ग्राम, तर आपलं हे आरोग्य सुधारायला सुरुवात होणार आहे. हे रोजचंच करायचं, रोजच आपण खात असेल तर रोजचंच करायचं. आणि सोबत अजून एक गोष्ट सांगतो का, पीठ हे न गाळता वापरा, म्हणजे त्याच्या कोंड्यासहित त्याचा वापर करा, जेणेकरून त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण वाढतं आणि पोट वगैरे साफ व्हायला सुरुवात होते, पित्त कमी होतं, शरीर चांगलं राहायला सुरुवात होतं, लिव्हर साफ राहतो आणि कोलेस्ट्रॉल शरीरामधलं वाढत नाही. या पद्धतीने जर का आपण चपाती बनवायला चालू केली तर आपलं शरीर आरोग्य हे चांगलं राहायला सुरुवात होईल. धन्यवाद.